आपल्या सर्वांसाठी आज NTA नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या माध्यमातून पब्लिक नोटीस 13 जुलै 2026ला आलेली आहे आणि जे काही आपला पेपर 21 जून 2026 रोजी झालेला होता त्या संदर्भामध्ये OMR सीट म्हणजेच आपली जी काही पेपर दिलेला होता तो पेपर आपल्या वेबसाईटवरती किंवा आपले जे काही मेल आयडी आहे रजिस्टर्ड मेल आयडी वरती आपल्याला मिळणार आहे। त्याचबरोबर जे काही आपली OMR सीट आहे त्या OMR सीटच्या वरती जे काही कॉम्प्युटरने रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस काय या संदर्भातलं सुद्धा NTAच्या वेबसाईटवरती आपल्या सर्वांना neet.nta.nic.in या वेबसाईटवरती जाऊन आपली OMR सीट डाउनलोड करता येते। त्याचबरोबर रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस सुद्धा आपल्याला डाउनलोड करता येतात। आपल्याला यासाठी चॅलेंज करण्यासाठी सुद्धा मुदत दिलेली आहे। कदाचित आपल्या OMR मध्ये जे काही बबलिंग झालेलं आहे ते त्याचबरोबर रेकॉर्डेड रिस्पॉन्सेसमध्ये काही चेंजेस झालेले आहेत का या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला चॅलेंज देता येऊ शकतं। आज 13 जुलै 2026 पासून ते 15 जुलै 2026च्या सकाळी 11 वाजेपर्यंत आपल्याला चॅलेंज देता येऊ शकणार आहे। वास्तविक NTAच्या माध्यमातून हे 3 पानी जे आपल्यासोबत नोटिफिकेशन दिलेलं आहे त्या नोटिफिकेशनच्या संदर्भामध्ये आज आपण डिटेल मराठी भाषेमध्ये कसं काय करता येईल हे सगळं मांडण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे। NTAच्या माध्यमातून नीट UG 2026 ची परीक्षा जी 21 जून रोजी झाली त्या पुनर्परीक्षेचं आता जे OMR सीट आलेलं आहे त्या OMR सीटच्या संदर्भामध्ये आपल्याला जर काही आक्षेप घ्यायचा असेल किंवा चॅलेंजेस द्यायचे असतील तर 200 रुपये आपल्याला परत नाही म्हणजे नॉन रिफंडेबल आपल्याला आहे आणि ती आजपासून परवा दिवशी म्हणजेच आपल्याला 15 जुलै 2026च्या सकाळी 11 वाजेपर्यंत चॅलेंजेस देता येतात। प्रत्येक स्टुडंटनी संकेतस्थळावरती जाऊन आपली OMR सीट जी काय आहे ती आणि त्यामध्ये जे काही रेकॉर्डिंग रिस्पॉन्सेस आहेत ते चेक करायचे आहेत। लॉग इन करण्यासाठी ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड आपल्याला लागणार आहे। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून म्हणजे आपल्याला सेफ्टीच्या माध्यमातून 2 फॅक्टर ऑथेंटिफिकेशन प्रणाली लागू करण्यात आलेली आहे। लॉग इन पूर्वी उमेदवाराच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांक किंवा ईमेल आयडी वरती म्हणजे तुम्ही जी काय रजिस्टर्ड मेल आयडी आहे किंवा मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती OTP आला पाहिजे आणि तो आल्यानंतरच तुम्हाला तुमची OMR सीट आणि रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस येणार आहे। त्याचबरोबर उत्तरपत्रिकेमधील माहितीमध्ये काही विसंगती असल्यास ऑनलाईन पद्धतीनं तुम्ही चॅलेंजेस सुद्धा देऊ शकता। त्याचबरोबर आन्सर की वरील आक्षेपांची प्रक्रिया आधीच पूर्ण झाली असून त्यावर कोणताही पुढील आक्षेप स्वीकारला जाणार नाही। म्हणजे तुम्हाला जो काही चॅलेंज आपलं जे आन्सर की जे आहे त्याच्यावरचे चॅलेंजेस 28 तारखेलाच आपल्याला संपले त्याच्यावरती आपल्याला चॅलेंज घेता येणार नाही। आक्षेप जे काही चॅलेंज घेण्यासाठीचं जे शुल्क आहे किंवा त्याला जे फीज आहे ती डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड आणि नेट बँकिंगच्या माध्यमातून करता येणार आहे। शुल्क किंवा फीज 200 रुपये भरल्याशिवाय तुमचा आक्षेप स्वीकारला जाणार नाही किंवा चॅलेंज स्वीकारला जाणार नाही। इतर कोणत्याही माध्यमातून पाठवलेली फी किंवा जो काही तुमचं चॅलेंज आहे ते स्वीकारले जाणार नाही या संदर्भामध्ये NTAने आपल्याला सांगितलेलं आहे। त्याचबरोबर उमेदवारांसाठी म्हणजे विद्यार्थ्यांसाठी NTAच्या अधिकृत वेबसाईटवरती भेट द्यायची आहे आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा त्यासाठी एक मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा दिलेला आहे किंवा जो काही दूरध्वनी क्रमांक दिला आहे त्याच्यावरती तुम्ही संपर्क करायचा आहे। अधिकृत वेबसाईटवरती भेट द्या, ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड वापरूनच लॉग इन करा, OTP द्वारे 2 फॅक्टर ऑथेंटिफिकेशन पूर्ण करा, OMR सीट आणि रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस चेक करा। चुकीची जर नोंद आढळल्यास म्हणजे तुमच्या OMR सीटवरती 4 लिहिलेलं आहे आणि इकडे जर समजा रेकॉर्डेड रिस्पॉन्सेसमध्ये रेकॉर्ड झालेलं नाही आणि ते आन्सर बरोबर असेल तर तुम्हाला चॅलेंज करता येतं आणि प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला 200 रुपये फीस भरावी लागणार आहे आणि ही भरण्याची जी मुदत आहे ती 15 जुलै 2026च्या सकाळी 11 वाजेपर्यंत आपल्याला हे करता येणार आहे। दुसरं जे केलेलं आहे त्यामध्ये आपल्याला OMR सीट्सवरती चॅलेंजच्या साठी स्टुडंट्सला कार्यपद्धती आणि विशेष सूचना सांगितलेल्या आहे। म्हणजे कॅन्डिडेट वर्कफ्लो अँड स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन फॉर OMR चॅलेंज। OMR चॅलेंज कसं करायचं आहे, जर एखाद्या विद्यार्थ्यांना त्याच्या OMR सीटवरती जर तुमचा खून केलेल्या असलेल्या उत्तरामध्ये स्कॅनिंग एजन्सीने नोंदवलेल्या उत्तरामध्ये म्हणजेच आपल्याला NTAकडे आलेल्या रेकॉर्डेड रिस्पॉन्सेसमध्ये आणि तुम्ही ते बबलिंग केलेलं आहे त्याच्यामध्ये जर आपल्याला चेंज आलेला असेल विसंगती आढळली असेल किंवा OMR पत्रिकेमधील महत्त्वाच्या माहितीची नोंद करताना काही त्रुटी झालेली असेल
तर ते सुद्धा या प्रक्रियेनुसार तुम्ही चॅलेंजेस नोंदवू शकता. लॉग इन आणि ऑथेंटिकेशनसाठी NTA वेबसाईटवरती जायचं आहे, ऑथेंटिक वेबसाईटवरती जायचं आहे. आपला ॲप्लिकेशन नंबर पासवर्डच्या सहाय्याने लॉग इन करा. आपला जो मेल आय डी आहे, रजिस्टर्ड मेल आय डी, जो आपल्याला रजिस्ट्रेशन करताना NTA दिलेला होता, त्याचबरोबर मोबाईल नंबरवरती 2 फॅक्टर्स ऑथेंटिकेशन पूर्ण करा आणि त्यानंतर चॅलेंज पोर्टलमध्ये प्रवेश करा. ॲक्सेस द चॅलेंज पोर्टल, व्ह्यू चॅलेंज OMR शीट अँड रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस या लिंकवर क्लिक करा. यानंतर आपला OMR पत्रिकेचा हाय रिझोल्युशन स्कॅन प्रत, तसेच म्हणजे तुम्ही हाय रेझोल्युशनची जी तुम्हाला OMR शीट दिलेली आहे त्याची स्कॅनिंगने वाचलेले रेकॉर्ड रिस्पॉन्सेसमधील पर्याय दिसणार आहेत तुम्हाला. म्हणजे तुमचे OMR शीट आणि त्याबरोबर रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस पण दिसणार आहेत. त्याच्यामध्ये आयडेंटिफाईंग द सिलेक्टिंग डिस्क्रिपन्सीज, म्हणजे तुमच्यामध्ये काही विसंगती आहे ती कशी निवडायची आहे त्या संदर्भातला दुसरा टप्पा आहे. तो म्हणजे स्टुडंटनी NTA उपलब्ध असलेल्या नोंदीशी जुळत नसलेल्या OMR उत्तरांबाबत आक्षेप नोंदवता येतो. म्हणजे तुम्हाला चॅलेंज करता येते. म्हणजे तुम्ही जे एखाद्या गोष्टीवरती समजा बबलिंग 3 केलेलं असेल आणि तिकडे जर 3ला बबलिंग झालेलं नसेल तर त्याच्यावरती चॅलेंज करता येत आहे. म्हणजेच रेकॉर्डेड रिस्पॉन्सेसमध्ये B आहे आणि आपण उत्तर भरलेलं C असेल तर तुम्हाला त्यावरती आक्षेप नोंदवता येते किंवा चॅलेंज करता येऊ शकतं. ह्याच्यामध्ये फी पेमेंटचा सुद्धा ऑप्शन दिलेला आहे. तो फी पेमेंटचा ऑप्शन प्रत्येक आक्षेपासाठी प्रत्येक उत्तराची विसंगती किंवा रोल नंबर, बुकलेट नंबर, सेट कोड यासारख्या माहिती त्रुटीसाठी 200 रुपये प्रक्रिया शुल्क भरावे लागेल. जर उमेदवाराचा दावा योग्य असेल आणि सिद्ध झाले तर NTA कडून आपल्याला जे बरोबर आहे असं सिद्ध झालं तर तुमचे 200 रुपये परत मिळणार आहेत. जर समजा नाही सिद्ध झालं तर तुमचे 200 रुपये नॉन रिफंडेबल राहणार आहेत. एकूण फी प्रणाली आपोआप मोजले जाणार आहे. शुल्क प्रणालीद्वारे आपोआप मोजले जाणार आहे. शुल्काचे ऑनलाईन पेमेंट नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा UPI पेमेंटच्या माध्यमातून करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी सबमिशन अँड अक्नॉलेजमेंट, शुल्क भरल्यानंतर सबमिट चॅलेंज या बटनावरती क्लिक करा. व्यवहाराची माहिती आणि नोंदवलेल्या आक्षेपांचा सारांश तसेच अक्नॉलेजमेंट पेज डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून ठेवणे आवश्यक आहे की कदाचित जर पुढे फ्युचरमध्ये काही अडचण आली तर त्याच्यासुद्धा तुम्हाला उपयोगी येऊ शकते. त्याचबरोबर OMR शीटमध्ये आक्षेप फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जाणार आहेत, ही महत्त्वाची गोष्ट आहे. निर्धारित कालावधी म्हणजेच आपल्याला जे काही डेट दिलेले आहे 15 जुलै 2026च्या 11 वाजेच्या नंतर जर तुम्ही चॅलेंज दिलं तर त्याचा स्वीकार केला जाणार नाही. त्यामुळं तुम्ही आक्षेप नोंदवायला आत्ताच चालू करा. आक्षेप नोंदवण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक तपासून पहा. सर्वात महत्त्वाचा मुद्दा आणखी दुसरी एक आहे, सर्वात शेवटचा, जे काही NTAच्या वेबसाईटवरती जे इंग्लिशमध्ये दिलेलं आहे त्याच्यामध्ये मराठीमध्ये देण्याचा मी प्रयत्न केला आहे. OMR स्टुडंटकडून म्हणजे विद्यार्थ्यांकडून OMR उत्तरांबाबत आक्षेप किंवा चॅलेंज पाठवण्यासाठीच्या काही महत्त्वाच्या सूचना आहेत ते लक्षात घ्या. चॅलेंज नोंदवण्यासाठी स्टुडंटनी त्याच्या OMR शीट जे आहे ते स्कॅन काळजीपूर्वक तपासायची आहे. फक्त निळ्या किंवा काळ्या बॉलपेनने योग्य वर्तुळ पूर्णपणे गडद केलेले असेल केलेले उत्तरेच वैध म्हणजेच ॲक्सेप्ट केले जाणार आहे, योग्य समजले जाणार OMR उत्तर म्हणून ग्राह्य धरले जाणार आहेत. प्रत्येक प्रश्नासाठी फक्त एकच वर्तुळ गडद केलेले असले पाहिजे. 2 जर वर्तुळ केलेले असेल तर ते चालणार नाही, हे लक्षात ठेवा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, जर एखाद्या व्यक्तीने एकापेक्षा जास्त बबलिंग गडद केलेले असतील तर ते उत्तर ग्राह्य समजले जाणार नाही. लागू असलेल्या गुणांकन पद्धतीनुसार निगेटिव्ह मार्किंग लागू होईल. 2 बबलिंग केलेले असेल तर -1 होणार आहे, हे लक्षात घ्या. OMR शीटवरती एकदा उत्तर चिन्हांकित केल्यानंतर ते परत बदलता येणार नाही. उत्तरावर खाडाखोड दुरुस्ती किंवा बदल करण्याचा प्रयत्न केल्यास OMR स्कॅनद्वारे उत्तर वाचण्यास अडचण येऊ शकते, हे लक्षात ठेवा. OMR शीटवरती अनावश्यक डाग, खुणा, अर्धवट केलेले चिन्हे किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या अतिरिक्त खुणांचा OMR स्कॅनरवर चुकीचा अर्थ लावू नये. OMR शीट स्कॅनरद्वारे नोंदवलेले उत्तर हे केवळ उमेदवाराने OMR उत्तरपत्रिकेत केलेल्या चिन्हांकनावरती आधारित असते.
ऑनलाईन पोर्टलवरती दर्शवलेल्या उत्तरांची आणि OMR शीटच्या स्कॅन प्रतीची काळजीपूर्वक तुलना केल्यावरतीच आपल्याला चॅलेंज नोंदवायचं हे लक्षात ठेवा. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, स्टुडंटनी नोंदवलेल्या प्रत्येक चॅलेंजसाठी नियम प्रक्रियेनुसारच कारवाई केली जाणार आहे. तुम्ही म्हणेल तसंच होणार नाही, जे काही नियमानुसार केलं जाईल. जर असे आढळून आले की स्टुडंटने फेरफार केलेला किंवा छेडछाड केलेल्या OMR पत्रिकेच्या स्कॅन प्रतीच्या आधारे आक्षेप नोंदवला आहे तर तो प्रकार अनुचित साधनांचा वापर अनफेअर मीन्स म्हणून मानला जाईल व अशा प्रकरणात लागू नियमानुसार उमेदवाराला परीक्षेतून अपात्र, डिबारमेंट असे कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू केली जाऊ शकते. म्हणजे जर तुम्हाला OMR शीट जे आलेलं आहे तेच OMR शीट तुम्हाला तिकडे त्याच्यावरती आक्षेप घ्यायचा, त्याच्यामध्ये काहीतरी चेंज केलं, ते स्कॅन केलं आणि पुन्हा जर समजा NTA पाठवलं, म्हणजे उत्तर दिलेलं आहे एखादं काहीच दिलेलं नसेल आणि त्या ठिकाणी असं बबलिंग केलं, परत आपण इथं आल्यानंतर बबलिंग केलं, त्याच्यामध्ये काय चेंजेस केले आणि परत ते स्कॅन तिकडे अपलोड करण्याचा प्रयत्न, त्याच्यावरती चॅलेंज घेण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला डिबार करण्यात येईल हे लक्षात घ्या. अनफेअर मीन्स असं UFM या खाली तुमची कारवाई केली जाऊ शकते. म्हणजे तुम्ही जे काही आलेली OMR शीट आहे त्याच्यावरती चॅलेंज घ्यायचं आहे. OMR शीट डाउनलोड करून त्याच्यावरती काय ते खानाखुणा करून नवीन उत्तरं घेऊन परत हे माझं बरोबर आहे असं म्हणता येणार नाही. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे OMR चॅलेंज फक्त वास्तविक स्कॅनिंग त्रुटी किंवा नोंदवण्यात आलेल्या चुका यांच्यासाठीच वापरायचा आहे. म्हणजे जे काही रिअल आहे त्या गोष्टीसाठी वापरायचं आहे. चुकीचे किंवा आधारहीन आक्षेप म्हणजे चॅलेंजेस घेणे टाळा तुम्ही, असं पण त्यांनी सांगितलेलं आहे. अंतिम मुदतीपूर्वीच ही सर्व प्रक्रिया पूर्ण करायची आहे. एकंदरीत NTAच्या माध्यमातून आपल्या सर्वांना OMR शीट्स त्यावेळेस रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस सुद्धा आलेले आहेत. ह्या रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस तुम्ही चेक करून घ्या, आपलं OMR शीट प्रिंट करून घ्या आणि रेकॉर्डेड रिस्पॉन्सेसमध्ये प्रत्येक दिलेलं जे काही आपण बबलिंग केलेलं आहे तेच इकडे रेकॉर्ड झाले का ते पण पहा. बरोबर असेल तर ते चेक करून घ्या आणि जी काही आपल्याला आन्सर शीट दिलेलं हे सगळं झाल्यानंतर आपल्याला आज किंवा उद्या कधी पण, आज संध्याकाळी पण येऊ शकते, उद्या पण येऊ शकते, जी प्रोव्हिजनल आन्सर की आहे ती फायनली आन्सर की येऊ शकते. ती फायनल आन्सर की बहुतेक वेळा काही चुकीची असणार नाही असं वाटतं. चेंज आहे तीच आपण तपासू शकता. जर समजा काही चेंजेस झाल्या तर चेंजेसनुसार तुम्ही चेक करू शकता आणि त्यानंतर रिझल्ट आपल्याकडे येऊ शकतो. म्हणजेच 15 तारखेनंतर कोणत्याही क्षणी आपला रिझल्ट येऊ शकतो. डायरेक्ट आन्सर की आणि रिझल्ट आपल्याला 100% परमनंट आन्सर की आणि रिझल्ट. आपल्याला सर्वांना सर्वात महत्त्वाची वेटिंग काय होतं, OMR शीट, त्याचबरोबर रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस आपल्याला